फूल कोवळे आता उमलले, दवात भिजले रूप सावळे, उरातुनी ते गुजल पविले, ज्याच्यासाठी झुरती डोळे, तिची आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी, मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. कुठल्याही परिस्थितीत बाबांना लवकरात लवकर बरं वाटणं गरजेचं आहे आणि त्यासाठी माझं लग्न हे खूप आनंदाची गोष्ट असेल हे माहिती आहे मला. ताई, पण तू पुन्हा एकदा विचार करावास असं वाटतं मला. हा शेवटचा विचार केलाय मी अनु, आणि आता ह्याच्यावर डिस्कशन नाही. अगं, आणि नितीन खूप चांगला मुलगा आहे, नवरा म्हणून तो खूप काळजी घेईल माझी. पण तुमच्यात टेलिपॅथी एकदम मस्त आहे. टेलिपॅथी म्हणजे आता टेलिपॅथीचा अर्थ मी तुला सांगू का? नाही, अर्थ मला माहिती आहे, पण तू आत्ता असं का विचारतेस? कदाचित ताई उद्या तुला सांगेलच की. अहो, म्हणजे मल्टी लेवल मार्केटिंग. कसं माहिती आहे का साहेब, त्याच्यामध्ये आपल्याला करायचं काहीच नसतं, फक्त लोकांना मोठमोठी स्वप्न दाखवायची आणि पैसे मात्र आपण कमवायचे. काय, कशी काय वाटते आयडिया? वा दिनकर वा, आज प्रथमच काहीतरी चांगलं बोललात. बोला बोला. फक्त पैशाची चेन करायची बास. वा, छान छान. जोशांचं आयुष्य. हा बोला जोशी साहेब, काय म्हणताय? कसं आहे? अजिबात मजेत नाहीये. व्हेरी गुड. माणसाने कसं नेहमी टेन्शन मध्ये असतं, आयुष्य बघत होतं. बघा, मी ज्या टेन्शन मध्ये आहे ना त्याने कधीच यशस्वी होणार नाही, उलट अजून खंगत जाईल. जोशी साहेब, तुम्ही असं बोलताय, नका म्हणाल एवढं. कर्मकरांचं ना होतील ते बरे. हो, अरे होतील बरे काय, तुमच्यामुळे सगळं झालंय ते. हळू बोला, हळू बोला. कोणी ऐकलं तर तुम्हाला वेड्यात करतील. हे बघा, वेड्यात काढू दे, नाहीतर वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकू दे, काय फरक पडणार नाही त्यांनी. उलट आता तर मी सगळं त्यांना सांगणार आहे. माणसानं वय झालं ना की जरा कमी प्यावं, म्हणजे आपल्याला उष्ण येत नाही आणि माणूस पुढे गोट्यात येत नाही. हो, हे बघा, मी पूर्ण शुद्धीच आहे, पण तुमचं मला माहित नाहीये. हा, आता धोक्याची घंटा तुमच्यासाठी वाजायला लागलीच आहे. आता बघा काय होतंय ते. तेव्हा आता काउंट डाऊन सुरू झालेला आहे. मी आता जाऊन करमरकर आणि अक्षयला सगळं सांगणार आहे. तुम्ही मला काय काय सांगितलं ते. अरे त्यांनाही कळू दे ना, तुमच्या मनात काय होतं, तुम्ही मला काय सांगितलं ते. तुमचा डावही त्यांना मी सांगणार आहे. आता वाट बघा स्वतःच्या उद्ध्वस्त होण्याची. धन्यवाद. काय झालं साहेब? काय नाही, का ना तू तुझ्या कामाला लाग जा. वीणा, अनु,
अगं वीणा कुठे आहे? ऑफिसला गेलीये ग. ऑफिसला? इतक्या लवकर? हो का? काही नाही ग, नेहमी 9:30 नंतर जाते ना म्हणून विचारलं. आई तुम्ही पण ना, ती लवकर गेली तरी प्रॉब्लेम, उशिरा गेली तरी प्रॉब्लेम, आणि गेलीच नाही तर प्रॉब्लेमच प्रॉब्लेम. काय? असं काय? अगं ती न सांगता लवकर गेली म्हणून सहज विचारलं. आणि प्रॉब्लेम काय? तू कधीतरी काही उगाचच बोलतेस हो तू. आई अगं काहीतरी असेल तिचं काम म्हणून गेली असेल लवकर. थांब मी फोन लावते आणि मग तूच तिला काय ते विचार. हं? काही नको. चहा घेणार आहेस का तू? वंस, अनु अगं काय झालं असायला? विनोद सांगितला. विनोद? आणि आता कोणी सांगितलं तुम्हाला? आई काल रात्री मीच तिला सांगितला विनोद, आणि तिला म्हटलं की तू सकाळी झोपून उठलीस ना की मग तुला कळेल. आत्या हसते म्हणजे बहुतेक तुला विनोद कळलाय ना आत्या? हो ना, आणि झोप सुद्धा इतकी छान लागली. अहो मग मला सुद्धा सांगा ना विनोद. हो सांगेन ना, पण आत्ता नाही की, आत्ता कळणार नाही तुला. रात्री झोपताना सांगेन, किंवा ना दुपारी झोपायच्या आधी सांगेन. ना आता तू कशाला हसतेस? काही नाही. हां. तुम्हाला इतक्या दिवसांनी हसताना पाहिलं ना, खूप बरं वाटलं बघा. अनु, तू चहा घेणार आहेस का? आणि वीणा कुठे आहे ग? ऑफिसला गेली आहे. इतक्या लवकर? काय माहिती आत्या, मी तुला कसा सांगितला झोपेत कळणारा विनोद, तसा ना मी आज वीणाला चालत जाताना कळणारा विनोद सांगितला. म्हणून बहुतेक वीणाताई लवकर गेली. चालतच गेली असेल बहुतेक. काय एक एक विनोदाचे प्रकार असतात नाही का ग? याला ना विनोदासन असं नाव आहे. आमच्या कॉलेजमध्ये विनोदानंद नावाचे आचार्य आले होते ना, त्यांनी शिकवलेत. हो अगुबाई, पण म्हणजे त्याने आरोग्य सुधारेल. हा तू का परत हसतेस ग? काही नाही, काही नाही, बस. पण सर, तुम्ही चहा घेणार आहात का? मी कधी नाही म्हटलंय का? आणि अनु, आज रात्री पण सांगा एक गंमत. बरं आई, मला सांग ना, तुला तो नितीन कसा वाटतो ग? नितीन? म्हणजे वीणाच्या ऑफिसमधले का ग? तोच. मी भेटले नाही त्यांना, पण वीणा नेहमी सांगत असते खूप छान आहेत म्हणून. का ग? सहजच. आई तुला माहिती आहे, ते कॉलेजपासून एकमेकांना ओळखतात. म्हणूनच तर एवढं चांगलं जमते त्यांचं. म्हणजे? नंतरही छानच जमेल. अरे पण म्हणजे काय? वाघाचे पंजे. बघ बघ कशी बोलतेय बघ. हा अनु, तू पण ना. अगं सहज ग, सहजच बोलले. ए आई, मला खूप भूक लागली, काहीतरी मस्त खायला कर. मी आलेच. ए अनु, अनु, ए अनु, अगं पण हा विनोदाचा प्रकार कुठला? आणि नंतर सहज नक्की जमेल म्हणजे काय ग? साहेब काय झाले काय? कालपासून तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय. अहो तर आपल्याला एवढी चांगली स्कीम सुचली आणि तुम्ही आपले काय नको दिनकर, एखादी गोष्ट अचानकपणे दातात अडकते आणि मग ती निघेपर्यंत जो त्रास होतो ना, तसंच काहीतरी झालं. अहो मग साहेब सोपं आहे ना, काय? सरळ दातांच्या डॉक्टरांकडे जायचं ना. तर मी तुम्हाला काल रात्री सांगत होतो की दाणे खाऊ नका, खाऊ नका, खाऊ नका. आपण दिनकरचं कोणी ऐकेल तर ना. अरे दिन्या, मी उपमा दिली. काय माहितीये, एखादा माणूस डोक्यात घुसतो बघ, असंच काहीतरी झालं. कोण हो साहेब? दुसरं कोण? हा जोश्या. जोशी? काय साहेब, तुम्ही कोणाचं टेन्शन घेऊन बसता? त्या जोशाचं? काय दिनकर, हा जोशी आहे ना, हा जेवढा साधा दिसतो ना तेवढा नाहीये. काय केलं होतं त्याने? हा?
तर हे सगळं असं आहे. तो काय करेल माहिती नाही. अहो साहेब एवढंच आहे ना, मग त्याची सुपारी देऊन टाकू ना. अरे हाय काय नाही काय. तुला काय जाते बोलायला हाय काय नाही काय, आणि आपणच अडकीत त्यात अडकलो तर आधीच दिवस बरोबर नाही. अरे आपल्या मागे काय व्याप कमी आहेत काय? आपण साहेब कुणाला करणार आहे? अरे बाबा दिवस खराब चाललेत माहिती आहे तुला, तरी काय विचारतोस? मग साहेब पैसे देऊन टाका, मग तर झालं. काय सयाचे पैसे देत नसतो, घेत असतो. अहो साहेब आता ह्याच्यात नाही काहीतरी मार्ग तर काढलाच पाहिजे ना. तुम्ही काहीच नाही करणार आणि मग बसा टेन्शन घेत. अरे दिनकर, तू माझा बॉस आहे की मी तुझा? हो पण साहेब मी तुमच्या हिताचंच बोलतोय ना. मग अरे पण जरा सिच्युएशन बघ, उचलली जीप लावली टाळ्याला. अहो पण साहेब मग तुमच्याकडे काय पैसे नाहीत का? आता एवढे तर कमावून ठेवलेत, मग द्या ना जराशी. आहेत. पण एकदाच द्यावे लागतील असं काहीतरी केलं पाहिजे. असं वारंवार द्यावे लागले ना तर इज्जतीचा फालुदा होईल. हो पण साहेब मग मी आहे ना, काळजी कशाला करताय? तू काय करणार तू? ऐका अरे वा, तुझे एकदम सिक्सरवर सिक्सरच मारायला निघालं. जा जा जाओ मेरे शेर. ठीक आहे साहेब. जोश्या, आता तू सुटत नाहीस. ए कडकरी प्लीज 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 ऐकशील का रे माझं? तू इथे का आलास? मला जाऊ देशील का? ए बघ, माझं ऐकून घेतल्याशिवाय तुला जाता येणार नाही इथून. अरे जोशी हे काय लहान मुलासारखं? हे बघ मला तुझं काहीही ऐकायचं नाही आणि काही मला सांगायचे नाही. प्लीज प्लीज, अरे माझी विनंती आहे रे तुला. अरे इतक्या वर्षाची आपली मैत्री, ते स्मरून तरी एकदा बोलू दे मला तुझ्याशी. मैत्री प्लीज. हे बघ तुला नाही पटलं तर तसाच निघून जा, पण प्लीज एकदा बोल माझी. काय बोलायचं बोल. हे बघ कडकरी, करमरकरच्या बाबतीत झालं हे खरंच वाईट झालं. खरंच सांगतो, त्यानंतर मी एक दिवस शांतपणे झोपू शकलो नाही. अरे हे बघ, मी असेन कन्फ्यूज, असेन थर्ड, पण नाही रे, खरंच अगदी मनापासून म्हणतो रे, ते नाही पटलं रे मला. तुला काय सांगायचं तू नीट सांगशील का? पण तुला माहिती आहे का रे हे कसं सुरू झालं ते? माहित आहे. अरे तुमचा डाव होता तो, तुझा आणि सयाजीचा. त्यासाठी तुम्ही पैसे घेतलेत, झालं. अरे आपल्या करमरकरच्या बाबतीत मी असं करेन असं वाटतं का रे तुला? अरे पैशापुढे कोणीही काही नसतं. अरे पण हे आपल्या बाबतीत नाही होणार रे. तुला काय सांगायचं आहे? मग तुम्ही कुठल्या गरजेपोटी केलंस का? अरे अजिबात नाही रे. अरे आपलं बोलणं चालू असताना करमरकर कधी आला हे मला कळलंच नाही. त्यांनी ते ऐकलं आणि परिणाम वाईट झाला. पण तुला सांगतो, या सगळ्यांच्या मागे सयाजी आहे. माहिती आहे मला, परवा बघितलं ना मी. नाही रे, तो त्याचा डाव होता, मला तुमच्यापासून तोडण्याचा. अरे खरंच मला तो पहिल्यांदा जाऊन भेटला ना तेव्हा तरी विचार केला की असं नसेल तर तरी टेन्शन आलं रे. म्हणून मी तुझ्याशी बोललो बघ. आणि करमरकरांनी नेमकं ते ऐकलं. अरे नवीन काय सांगितलंस? मागे तू हेच सांगितलं होतंस. नाही रे नाही, आता पुढे ऐक. त्यानंतर जेव्हा माझे सयाजी सोबत फोन झाले तेव्हा असं हे सगळं आहे बघ.
अरे माझी त्यात काही चुकी नाही. जोशा, हे तू सांगितलं आणि त्यावर विश्वास मी ठेवला. बरा आहेस ना तू? अरे स्टोरी क्रिएट करू नकोस हा. अरे नाही रे नाही, अगदी खरंच सांगतोय रे, माझ्यातून अशी काही घडलेलं नाही. हे बघ, मी येऊन करमरकरला सांगायला तयार आहे. आता माझं काही झालं तरी चालेल, पण त्याला सांगितल्याशिवाय मला चैन पडणार नाही. प्लीज प्लीज एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेव रे. तू सांगशील त्याला? आत्ता 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 चल माझ्याबरोबर तू. अरे पण डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्याला असा कोणताही मानसिक त्रास झाला नाही पाहिजे. अरे ठीक आहे, मग आपण त्यांच्या घरच्यांना सांगू रे, मग ते त्याला सांगतील त्यांच्या पद्धतीने. थँक्स गडकरी, थँक्स. अरे ह्या तुझ्या बोलण्याने माझा अंबरचा भार किती कमी झाला बघ, किती हलका झाला. हे बघ, काही झालं तरी आता करमरकरला आपण बरं करायचंच कुठच्याही परिस्थितीत. हे बघ, हे बघ, त्यासाठी जीवाचं रान करावं लागलं तरी चालेल, पण आपला करमरकर बरा झालाच पाहिजे. ओके चल, तू पुढे चल, मी आलोच. मला एक छोटस काम करायचं. ठीक आहे, पण प्लीज लवकर ये प्लीज. नक्की नक्की. वहिनी, कसला विचार करतेस ग? वंस, टी व्ही सिरियलमध्ये कसं बरं असतं ना, म्हणजे मुलींची लग्न कशी पटापट पटापट होतात. हो ना, अगं लग्न पटकन होतात, मुलं भरभर होतात आणि घटस्फोट सुद्धा. त्यांना दाखवावंच लागतं, टी व्ही येतो. नाही तर तुम्ही बघाल का त्या रटाळ सिरियल्स? हो ना, पण असं प्रत्यक्षात घडत नाही ना ग. म्हणून तर आपण बघतो ना, जे आपल्या मनात असतं, स्वप्नात असतं, तेच तर ते दाखवतात. खरं आहे तुझं. आता वीणाच्याच बाबतीत बघ ना. मी आता विचार करायचं सोडून दिलं. वहिनी, अगं असं करून कसं चालेल? आपण किती दिवस आणखी वाट बघणार? आता तिचं नशीब, आणखी काय. अगं पण आता आपणच तिचं नशीब घडवण्याची वेळ आली आहे ना वहिनी. नाहीतर दिवस असेच निघून जात आहेत ग, आणि मग शेवटी एखादा म्हातारा टक्कल पडलेला नवरा मिळेल तिला. तसला जावई चालणार आहे का तुला? काहीतरीच काय वंस, कसा चालेल? आता आपणच पदर खोचूया आणि वर संशोधनाला लागूया, कळलं तुला? कारण आपल्या जे मनात असतं ना, ते आता घडेल असं काही वाटत नाही आणि दिसतही नाही ग. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे वंस. बरं मला सांग, सकाळी अनु काय म्हणत होती ग, म्हणजे त्या नितीनबद्दल? नाही, मलाही नाही कळलं नीट. तुझी पण कमाल आहे हा वहिनी. अगं विचारायचं नाही का? किती दुर्लक्ष करतेस तू. वंस, दुर्लक्ष काय? आता त्यांच्यात काय बोलणं झालं हे मला कसं माहीत असणार? नाही नाही, पण म्हणजे ती म्हणत होती नंतरही जमेलच की. म्हणजे काय, त्याला आपली वीणा आवडते का ग? असेलही, काही सांगता येत नाही. कॉलेजपासून एकत्र आहेत ते. अगं असं असेल तर चांगलंच आहे ना, म्हणजे छान जमेल जोडा ग. तू बोलून बघ ना वीणाशी. बोलेन, पण वंस असं असेल का? नाही म्हणजे आपण उगाचच विचारून बसायचं. वहिनी, मी काय म्हणते, पण आपल्याला विचारायला काय हरकत आहे? हे बघ, नाहीतरी त्याचं लग्न झालेलं नाहीये ना, मग आपण ना पटकन कार्यक्रम उरकून टाकू, छान जमेल बघ. हो 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 वंस, तुम्ही तर अगदी लग्न ठरल्यासारखं बोलायला लागलात. हो ना वहिनी, आता भाऊसाठी सुद्धा सगळं लवकरच करायला हवं. वहिनी, अगं तू शांत हो बघू. हे बघ, रडू नको. अगं रडू नकोस तू. मी खरं सांगू तुला, भाऊला लवकर बरं वाटेल आणि आपल्या ह्या दोघींची लग्न सुद्धा अगदी पटकन होतील. आता काय ते मीच बघते, तू काही काळजी करू नकोस, रडू नकोस हा. आणि हो, मी आता चहा टाकणार आहे. तुला हवाय का थोडासा? बरं
मी घेऊन येते हा. रडू नको, अजिबात रडू नको, मी आहे ना. तुम्ही जोशी ना कर्मकारांचे मित्र ना मी दगडू अक्षय साहेबांचा पी उठा रिक्षा रिक्षा सर्जराव